हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर एक डिझायनर स्लीव जी आहे आपण इथं रेडी करणार आहोत, जी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे। तर आता ही जी स्लीव डिझाइन आहे तर ती काही जणांना परफेक्ट जमते तर काही जणांना जमत नाही। त्याचं कारण हे की ज्या प्लेट्स असतात तर त्या कशा पद्धतीने आपल्याला मारायच्या असतात किंवा किती अंतरावरती आपल्याला ह्या प्लेट ज्या आहेत तर त्या घ्यायच्या असतात किंवा त्याला कापड किती लागतं आणि साडीतलं कापड किती लागतं जे आपण सेंटरला मध्ये आपण जोडतो तर ते कापड आपल्याला किती लागतं तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कंप्लीट बघणार आहोत। तर इथं बघू शकता इथे एक स्लीव जी आहे मी रेडी करून घेतलेली आहे। जसं की इथं ग्रीन कलरचा कपडा तुम्हाला दिसतोय, हा कस्टमरने मला साडीतला दिला होता काढून, एक्स्ट्रा जो होता तो स्लीव डिझाइनसाठी। तर आता ही मी स्लीव्ज इथं घेतलेली आहे। तर इथं बघू शकता की तुम्ही स्लीवचे जे आहे तर ते दोन पार्ट इथं बघू शकता, जसे इथं मी कट केलेले आहेत। आता नॉर्मल जितकी तुम्हाला स्लीव्ज लागते एल्बो पर्यंत, म्हणजेच बघू शकता तुम्ही 9.5 किंवा 10.5 जितकी तुम्हाला इथं स्लीव्ज लागते तर त्याच्या इथं 1 इंच आपल्याला काय करायचं आहे, पेपर कटिंग मध्ये इथं वाढवून घ्यायचं आहे। अगदी सिंपल पद्धतीने आपण जसं एल्बो पर्यंत स्लीव्ज कट करतो पेपरवरती तशा टाइप आपण इथं कट केलेले आहे। आणि आता इथं बघू शकता की आता तुम्हाला स्लीवचे जे आहे तर ते दोन पार्ट कट केलेले दिसतील। तर ह्याचं कारण हे की आपण हे जे काट आहे तर ते मोजून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी। तर माझ्या ब्लाऊजचे जे काट आहेत तर मी ठेवणार आहे प्रॉपर 5 इंचाचे। तर आपण काय करायचं आहे, पूर्ण उंची जी आपल्या स्लीवची असते तितक्या बॉटम पासून आपण घ्यायचं आहे 5 इंच आणि हे असं कट करायचं आहे, म्हणजे स्लीव जी आहे आपली दोन पार्ट मध्ये कटिंग होते। तर तुम्ही हे डबल जे आपलं पेपर आहे तर ते करायचं आहे, कारण दोन्ही स्लीव्जला आपल्याला पेपर लागतो, तर त्यामुळे डबल पेपर कटिंग आपल्याला करायचं आहे। तर इथे बघू शकता जे काट आहे मी 5 इंचाचा एक्स्ट्रा कट केलेला आहे पेपरवरती, कारण आपली जी धडी आहे तर ती 5 इंचाची आहे। तर तुमची धडी किती आहे, 6 इंच असेल किंवा 4 इंच असेल, तुमच्या धडीनुसार तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात आधी पेपरवरती हे कटिंग करायचं आहे। आणि त्याच्यानंतर तेच पेपर कटिंग जे आहे बॉटमचं इथं बघू शकता आपण इथं काटाचं सगळ्यात आधी इथं कटिंग केलेलं आहे। तर ते एक्स्ट्रा मार्जिन मी घेतलेलं आहे अर्धा इंच अस्तरवरती। तर ज्यावेळी तुम्ही कट करता ब्लाऊज पीसचे तर त्यावेळी वरच्या साईडला आपल्याला इथं अर्धा इंच सोडूनच मग जे काट आहे तर ते कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते शिलाईमध्ये गेल्यानंतर फक्त ते काट उरतात आणि ते छान दिसतं। स्लीवच्या काटाचं आपण इथं कटिंग केलेलं आहे। तर आता आपण कटिंग करणार आहोत आपल्या वरच्या पार्टचं, जिथे आपण प्लेट्स तोडतो तर ते आपण इथं आता कट करून घ्यायचं आहे। तर ब्लाऊज पीसचे मी सगळे पार्ट जे आहे तर ते काढून घेतलेले आहेत, म्हणजे फ्रंट बॅक पार्ट मी पूर्ण काढून घेतलेला आहे। आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड जे आपलं शिल्लक राहतं तर ते मी इथं घेतलेलं आहे स्लीवसाठी। तर आता हे जे माझं कापड आहे तर ते थोडं एक्स्ट्रा आहे, थोडंसं जास्त आहे, तर मी कोणताही इथं स्लीवचा आकार दिलेला नाही। तर जसं बाकीचे पार्ट काढून आपला जो हे तुकडा उरलेला आहे ब्लाऊज पीसाचा, तर आपण कोणताही याला शेप स्लीवचा दिलेला नाही, अगदी चौकोनी जो तुकडा आहे तर तो आपण इथं घेतलेला आहे। आणि जसं की बघू शकता वरच्या साईडला इथं आपलं माप आलेलं आहे 5-5.5 इंच माप जे आहे तर ते आलेलं आहे। पण तुमचं कमीत कमी माप जे आहे वरच्या साईडला 3 इंच यायला हवं। जर तुमचं कापड कमी असेल तर कमीत कमी वरच्या साईडला स्लीवच्या वरच्या साईडला तुम्हाला काय करायचं आहे, 3 इंच तरी माप घ्यायचं आहे तुम्ही। कारण काय होतं, ज्यावेळी आपण प्लेट्स जोडतो तर त्यावेळी काय होतं, एक्स्ट्रा कापड जे आहे आपल्याला पूर्ण कटिंग करावं लागतं यामध्ये। तर त्यामुळे ही स्लीव जर तुम्हाला बनवायची असेल तर कापड जे आहे वरच्या साईडला तुम्हाला 3 इंच एक्स्ट्रा ठेवावं लागतं, तरच ही जी स्लीव आहे तर ती तयार होते आणि छान होते। तर आता हे दोन्ही पार्ट आपले असे झालेले आहेत कट करून, तर मी अजिबात कोणताही याला शेप वगैरे दिलेला नाही, जसं कापड आपलं शिल्लक होतं तर तेच मी इथं घेतलेलं आहे। इथं बघू शकता तर जितकी आपली स्लीव्ज आहे तितकी रुंदी ह्या आपल्या कपड्याची असायला हवी। तर आता हे बघा माझा जो कपडा एक्स्ट्रा वरती शिल्लक राहिलेला आहे, कारण कापड जे आहे कस्टमरचं जास्त होतं पण तुमचं कमी असेल तरी सुद्धा ही जी स्लीव्ज आहे तर ती छान होते। फक्त तुम्ही वरच्या साईडला 3 इंच या स्लीव्जला वरती सोडायचं आहे। आता हे कापड सुद्धा तुम्ही बघू शकता की साडीमधला हे जो तुकडा होता एका साईडचा तर तो त्यांनी मला कट करून दिलेला आहे। आणि ह्याची सुद्धा लेंथ आहे तर ती तुम्ही बघू शकता, याची लेंथ जी आहे तर ती 11 किंवा 11.5 इंच त्यांनी जी कपडा दिलेला आहे तर त्याची लेंथ 11.5 किंवा 12 इंच आहे। पण तुम्हाला जर अशी डिझाईन बनवायची असेल तर हा जो कपडा आहे कमीत कमी आपल्याला 8-8.5 इंच घ्यायला हवा, जो आपण सेंटरला इथं जोडत आहोत। तर कितीही तुम्हाला कापड कमी असेल तर तितकं तुम्हाला कापड लागतंच 8 किंवा 8.5, कारण ज्यावेळी आपण प्लेट्स मारतो तर त्यावेळी एका जागेला जे कापड आहे सेंटरचं पूर्ण जॉईंट होतं, तर त्यामुळे हे जे कापड आहे आपलं कमीत कमी 8 किंवा 8.5 असायला हवं। तर माझं जे कापड आहे सेंटरचं तर मी ते घेतलेलं आहे 12 इंच। आता या कपड्याची तुम्ही रुंदी बघू शकता की रुंदी किती आहे या कपड्याची, तर रुंदी जी आहे या कपड्याची आहे 22 इंच। हे बघा या कपड्याची जी रुंदी आहे तर ती 22 इंच आलेली आहे।
आणि ही रुंदी जी आहे प्रत्येक कपड्यामध्ये येते, कारण साडीचं पूर्ण आपण एका साईडचं काढतो कापड, तर त्यामुळे दोन्ही स्लीव्जला जे आहे 22-22 इंच आपली जी रुंदी आहे तर ती येते, तर त्यामुळे प्लेट्स सुद्धा छान बसतात. तर आता या साईडला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला आपण हे जे कापड आहे आपलं ब्लाऊज पिसाचं तर ते जोडून घ्यायचं आहे. तर आत्ताच आपल्याला कोणताही स्लीवचा शेप वगैरे द्यायचा नाही. तर हे बघा, सेंटरचं जे कापड आहे ग्रीन कलरचं, तर त्या ग्रीन कलरच्या कपड्याला मी दोन्ही साईडला रेड कलरचं कापड इथं, म्हणजे जो आपला मेन पीस आहे ब्लाऊज पीस, तर तो अशा टाईप इथं जोडून घेतलेला आहे. तर हे बघा, सेंटरचं आपलं कापड इतकं आहे. आता जो सेंटरचा आपला कपडा आहे तर तो असा सेंटर आपण इथं काढून घ्यायचा आहे त्याचा. तर इथं आपण एक छोटा कट देणार आहोत. तर हे आपण सेंटर पॉईंट इथं काढलेला आहे. आता आपण इथं मार्किंग करणार आहोत आपल्या प्लेट्सचं, कारण हेच खूप महत्त्वाचं असतं. तर काही जण काय करतात, बिना मार्किंगचंच प्लेट्स मारतात आणि त्यामुळे काय होतं, एका साईडला प्लेट जास्त तरी किंवा एका साईडला प्लेट्स कमी तरी होतात. आता जिथं आपण सेंटर पॉईंट काढला होता तर त्या सेंटर पॉईंटपासून आपण 1.5 इंचाची इथं मार्किंग करायचं आहे. 1.5 इंचाचे आपण इथं पॉईंट काढून घ्यायचे आहेत. हे बघू शकता. तर मी 6 पॉईंट काढलेले आहेत एका साईडला. तर जितके तुम्ही पॉईंट काढाल तितके तुमचं जे प्लेट्स आहेत तर ते छान येतात. तर इथं मी बघू शकता 6 पॉईंट इथं काढलेले आहेत 1.5 इंचावरती. आता दुसऱ्या सुद्धा साईडला आपण काय करायचं आहे, 1.5 इंचाचे पॉईंट इथं आपण काढून घ्यायचे आहेत. तर 1.5 इंचावरती आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या साईडला सुद्धा मी इथं 6 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे. तर हे बघा, दोन्ही साईडला मी इथं 1.5 इंचाचं असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला मी 6 जे पॉईंट आहेत तर ते काढून घेतलेले आहेत. आता इथं बघू शकता, दाखवल्याप्रमाणे तुम्ही ज्या प्लेट्स आहेत तर त्या अशा ॲडजस्ट करायच्या आहेत. तर बघू शकता, जे आपली सेंटरपासून पहिला आपण पॉईंट काढला होता 1.5 इंचाचा, तर तो घ्यायचा आणि आपण सेंटरच्या प्लेटवरती तो ठेवायचा आहे. इथं दाखवल्याप्रमाणे बघू शकता. आता मी तुम्हाला इथं परत दाखवते की कशा पद्धतीने आपण इथं घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण सेंटरचा इथं पॉईंटपासून एक पॉईंट आपण दिला होता तर तो घेतलेला आहे. परत त्याच्यानंतर एक पॉईंट सोडायचा आहे, दुसरा पॉईंट आपण त्या पॉईंटवरती ठेवायचा आहे. हे बघा, आपण मधला एक पॉईंट आपण सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर तो पॉईंट घेऊन आपण सेंटरवरती तो ठेवलेला आहे. परत काय करायचं, आपण तो सेंटरपासला पॉईंट सोडायचा आहे आणि दुसरा पॉईंट परत त्याच्यावरती आपण ठेवायचा आहे. तर यामुळे ज्या प्लेट्स आहेत तर त्या खूप सुंदर होतात. आता परत काय करायचं आहे, हा एक पॉईंट आपल्याला सोडायचा आहे. इथं तुम्हाला इथं मार्किंग केलेला एक पॉईंट दिसेल, तर हा पण सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे रेड कलरचं कापड होतं तर तो पॉईंट आपण इथं घ्यायचा आहे यावरती. म्हणजे ते जे कापड आहे तर ते सेंटरवरती आपण असं ठेवायचं आहे. तिथं आपण एक असं लॉक करून घेणार आहोत. तर हे बघा, आपण एका साईडच्या ज्या प्लेट्स आहेत खूप सुंदर अशा मारून घेतलेल्या आहेत. तर आता दुसरी ही बाजू जी आहे आपण अशी सेम करून घ्यायची आहे. तर सेंटरपासून आपण जो इथं पॉईंट काढला होता तर तो इथं आपण पहिल्या पॉईंटवरती म्हणजे सेंटरच्या पॉईंटवरती तो पॉईंट जो आहे आपण ठेवायचा आहे. परत आपण सेंटरचा जो पॉईंट आहे तर तो सोडायचा आहे आणि दुसरा पॉईंट आपण त्याच्यावरती ठेवायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ज्या प्लेट्स आहेत तर ते द्यायचे आहेत. परत मधला पॉईंट आपण काय करायचा, सोडायचा आणि तो दुसरा पॉईंट सेंटरवरती ठेवायचा आहे. आता परत एक पॉईंट जो आहे तर तो आपण सोडायचा आणि आपलं जे रेड कलरचं कापड आहे तर ते त्या पॉईंटवरती आपण ठेवायचं आणि पूर्ण तिथं लॉक करून घ्यायचं सगळ्यात आधी. तर हे बघा, आता आपण व्यवस्थित तिथं लॉक करून घ्यायचं. तर एकदम परफेक्टली ह्या प्लेट ज्या आहेत तर त्या सेट होतात. कुठेही तुम्हाला फुगा किंवा कुठेही प्लेट ज्या आहेत तर त्या कमी जास्त होत नाहीत या ट्रिकमुळे. दोन्ही साईडला ॲक्युरेट आणि सेम अशा आपल्या प्लेट ज्या आहेत तर त्या तयार होतात. तर आता सगळ्यात आधी आपण ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. आणि जितकी तुम्हाला वरच्या साईडला रुंदी पाहिजे, म्हणजे ह्या प्लेट जितक्या तुम्हाला रुंद हवा आहे तितकं तुम्ही हे करू शकता. तर आता आपण काय करायचं आहे, आपली जी स्लीव्ज आहे तर तिथं मोजून, आता पहिली जी आपण स्लीव्ज इथं तयार केली होती तर त्याचा आपण इथं रुंदी मोजायची आहे. किती आपण वरच्या साईडला हे जी पसरट आहे डिझाईन तर ती ठेवलेली आहे. तर आता 5.25 इंच मी जी रुंदी ठेवलेली आहे डिझाईनची, तर तुम्ही एक्स्ट्रा तुझा ठेवू शकता. तर हे बघा, जर तुम्ही पहिली स्लीव जर एका मापाने केले असेल तर दुसरी स्लीवसुद्धा तुम्ही असं माप घेऊनच करायचे आहे. नंतर काय होतं, न माप घेता एका साईडला जास्त आणि एका साईडला कमी होतं.
तर मी आता 5.25 इंचावरती हे जे आपलं डिझाईन आहे स्लीवची तर ती तयार करणार आहे. तर आता आपलं जे पेपर कटिंग होतं तर ते आपण पेपर कटिंगचा सेंटर पॉईंट असा काढून घेतलेला आहे आणि तो सेंटर पॉईंट आपण काय करायचा आहे, असा पिसावरती ठेवायचा आहे, स्लीव्जवरती ठेवायचा आहे. आता आपण हे असं मार्किंग करून घेणार आहोत, मोठं मोठं आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर वरती माझं भरपूर एक्स्ट्रा कापड जे आहे तर ते शिल्लक राहिलेलं आहे, पण तुमच्याकडे कापड कमी असेल तर तुम्ही कमी ह्याच्यामध्ये सुद्धा जी स्लीव्ज आहे तर ती तयार करू शकता. आता हे मी मोजून घेणार आहे 5.25 इंच मी असं सेट करून घेणार आहे सगळ्यात आधी. तर तुम्ही याला पिनअप सुद्धा करू शकता. 5.25 इंच आलं होतं माझी पहिली स्लीव्ज. तर दुसरी सुद्धा स्लीव्ज जी आहे मी 5.25 इंचावरती जी रुंदी आहे डिझाईनची तर ती ठेवणार आहे. तर तुम्ही सगळ्यात आधी या प्लेट सेट करून त्याला तुम्ही पिनअप करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी अशा पद्धतीने ज्या प्लेट्स आहेत तर ते सेट करून घेणार आहे. तर इथं बरोबर माझं जे 5.25 आहे तर ते माप असं आलेलं आहे. तर आता याच्यावरून मी अशी टीप मारून घेणार आहे. तर इथं बघू शकता ॲक्युरेट आपलं जे 5.25 आहे दुसऱ्या सुद्धा स्लीवचा आलेला आहे. तर एक मोठी टीप आपण इथं मारून घ्यायची आहे. आता जिथं आपण मार्किंग केलं होतं तर त्या मार्किंगवरती न करता आपण जी मार्किंग केलं होतं त्याच्यावरती आपण जी टीप आहे तर ती घ्यायची आहे. तर हे बघा असं आपण प्लेट जे आहे तर ते सेट करतच आपण हे जी टीप आहे आपली व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे. अगदी प्लेट्स आपल्याला हाताने तर व्यवस्थित सेट करायचे आहेत. तर तुम्ही याला प्रेस करून सुद्धा काय करू शकता, टीप मारू शकता जर तुमचं कापड जर जास्त फुगत असेल तर. तर हे बघा असं दाखवल्याप्रमाणे स्लीवची लेंथ मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती त्या प्लेट्सवरती अशी टीप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही स्लीवचं आपण इथं बघणार आहोत. तर दोन्ही स्लीवचं 5.25 इथं आपलं माप जे आहे अगदी ॲक्युरेट असं आलेलं आहे आणि एकदम परफेक्ट आपल्या ज्या प्लेट्स आहेत तर ते व्यवस्थित अशा सेटसुद्धा झालेले आहेत बघू शकता. तर आता ही जी डिझाईन आहे तर ती भरपूर जणांनी यूट्यूबवरती दाखवलेली आहे, पण यामध्ये काय चुका होतात तर ते तुम्हाला त्यांनी सांगितलेलं नाही. कारण काय होतं हे बघताना खूप सोपी वाटते डिझाईन, पण शिवताना यावेळी काय काय चुका होतात किंवा प्लेट्स लवकर सेट का होत नाही तर हा एक आपला प्रश्न असतो. आता हे बघताना जी स्लीव्ज आहे तर ती खूप सोपी वाटते, पण शिवताना आपल्याला कळतं की नेमकं या स्लीव्जमध्ये काय चुका होतात. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, जी आपली पेपरमध्ये स्लीव्ज काढली होती तर ती असं सेंटर पॉईंट धरून आपण ही जी स्लीव्ज आहे तर ती जोडून घ्यायची आहे कापडावरती. तर हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण असं जोडून घ्यायचं आहे पेपर जी स्लीव्ज आहे तर ती. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की पेपर आपल्याला 2 लागतात, तर 2 पेपरमध्ये आपण हे कटिंग करायचं आहे, कारण दोन्ही स्लीव्जला पेपर आपण असं जोडून घेऊनच मग ती पेपर नंतर आपण काढतो. तर त्यामुळे 2 पेपरचे तुकडे असतात आपल्याला घ्यायचे आहेत. तर मी एका स्लीव्जला सुद्धा अशीच प्रोसेस केली होती आणि दुसऱ्याला सुद्धा मी तुम्हाला असंच सांगत आहे. तर हे बघा आता एक्स्ट्राचं जेवढं आपलं शिल्लक कापड होतं तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आणि जी स्लीव्ज आहे तर ती प्रॉपर अशी आपण आपलं जे पेपर कटिंग आहे स्लीव्जचं तर त्या मापाने आपण हे करून घ्यायचं आहे. तर आता हे बघा स्लीव्जचा जो शेप आहे एकदम मस्त आपला आलेला आहे आणि एकदम करेक्ट आणि परफेक्ट आपली जी स्लीव्जचं प्लेट आहेत तर त्या झालेल्या आहेत. कुठेसुद्धा तुम्हाला स्लीव्जचं जे प्लेट आहे तर ते फुगलेल्या किंवा एका साईडला कमी किंवा एका साईडला जास्त झालेल्या अजिबात दिसणार नाहीत. तर हे बघा तर दोन्ही स्लीव्ज आता इथे मी लावून सुद्धा बघितलेले आहेत, तर त्या दोन्ही साईड माझे एकदम परफेक्ट झालेले आहेत. तर आता आपण लावणार आहोत बॉटमला काठ. तर एकदम परफेक्ट आपली जी स्लीव्ज आहे तर ती अशी रेडी झालेली आहे. तर आता आपण लावून घेणार आहोत काठ. तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे जे काठ आहे तर ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. तर सरळ कापडावरती मी काठ ठेवलेले आहेत उलटे आणि स्लीवच्या उलट्या साईडला मी अस्तर ठेवलेलं आहे. तर असं दाखवल्याप्रमाणे तुम्ही काठ जे आहे तर ते एकदम इझिली जोडू शकता. तर याने काय होतं आतल्या साईडला सुद्धा काय होतं
जे कापड आहे मध्ये सेंटरचं ते पूर्ण लॉक होतं आणि कुठे सुद्धा त्याचे धागे किंवा दोरी दिसत नाहीत यामुळे. तर हे बघा आपलं असं आपण काठ इथं जोडून घेतलं आणि बॅक साईड सुद्धा बघू शकता अगदी एकदम आपली फिनिशिंग सोबत तयार होते. तर अशा पद्धतीने आपल्याला काठ हे जोडून घ्यायचे आहेत. तर आता आपण जोडणार आहोत बॉटम. तर बॉटमला आपण काय करायचं आहे, अस्तराने आपलं जे मेन कापड आहे तर ते एक लेवल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही जे कापड आहेत असं आपल्याला फोल्ड करत करत ह्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर एकदम हे शिस्तात मारायचं आहे कारण काठ कुठेही आपल्याला फुगवायचे नाहीत टीप मारते वेळी. तर त्यामुळे काय करायचं आपल्याला, अस्तरसुद्धा सेम आणि वरचं कापडसुद्धा सेम असं फोल्ड करून याच्यावरती आपल्याला टीप घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची स्लीवची डिझाईन कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जी ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीव डिझाईन सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आता आपण याची लेंथ मोजून बघणार आहोत. आपली ही ज्या दोन्ही स्लीव्ज आहेत तर जी लेंथ आपल्याला सेम आली आहे का. तर एक जे आपली स्लीव्ज आहे तर त्याची लेंथ आलेली आहे 10 इंच आणि दुसऱ्या स्लीवची जी लेंथ आहे तर ती आलेली आहे 10.25 इंच. तर आपण असं थोडंसं एक्स्ट्रा जे आहे कापड तर ते पूर्ण आपण इथं कट करून घ्यायचं आणि सगळ्यात आधी आपण इथं लेंथ मोजून घ्यायची आहेत आणि दोन्ही स्लीव्ज एक करून मगच आपल्या ज्या स्लीव्ज आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहे. धन्यवाद.